हॅलो एव्हरीवन, मी आज परत तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आले आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी ज्या गावात राहते ते आहे कुंभारी गाव. आता सर्वांना शिर्डी तर माहीतच असेल, तर त्याजवळच माझं गाव आहे. आमच्या गावात सुंदर आणि 13व्या शतकातले महादेवांचं मंदिर आहे, जे गोदावरी काठावर आहे. सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ज्या वेळेस माता सीता हरण रावणाने केले होते, त्यावेळेस त्यांना शोध घेत असताना ते इथे आले होते महादेवांच्या मंदिरात, म्हणून मंदिराला राघवेश्वर मंदिर म्हटले जाते. तसेच भगवान परशुराम आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी या मंदिरात आले होते. जर तुम्हाला फोटोशूट प्री वेडिंग करायचे असेल तर अतिशय सुंदर असे ठिकाण आहे, जे श्री 108 महंत राघवेश्वर गिरी महाराज यांनी मंदिराला सुंदर बनवून कोणतीही कमी ठेवली नाहीये. तुम्हाला इथे बोटिंगचीही मजा घेता येईल. आपल्या फॅमिली सोबत एकदा इथे तुम्ही नक्की येऊन बघा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. महाशिवरात्रीला खूप मोठी जत्राही भरते. जे इच्छुक असेल, ज्यांना हे मंदिर बघण्याची खूप इच्छा असेल, त्यांनी इथे येऊन एकदा नक्की बघा. खूप सुंदर असं गोदावरी काठावर बसलेले हे एक महादेवांचं मंदिर अप्रतिम सुंदर आहे, जिथे आल्यानंतर इथून जावंसं वाटत नाही. बाबांनी इथे अतिशय खूप काही सुविधा केलेल्या आहे, जसे की गोशाळाही आहे. इथे 50 ते 100 अशा गायी आहेत तिथं, ज्यांचं रोज खूप चांगल्या प्रकारे देखभाल केली जाते. त्यांच्या सेवेसाठी 5 ते 6 लोक आहेत. त्यानंतर मंदिरात कधी कोणीही व्यक्ती आला तर ते कधीही उपाशी जाऊ नये, त्यामुळे बाबांचं कायम लक्ष असतं. तर बाबांनी इथे खूप छान अशी जेवणाची सोयही करून ठेवली आहे, की तुम्ही दिवसातून कधीही आले तरी तुम्हाला इथून कधीही उपाशी जाऊन दिल्या जाणार नाही. आता म्हणजे बाबांनी इथे इतकी सुखसुविधा केलेल्या आहे. सर्व देवतांना जवळ आणलेलं आहे. गोदावरी मातांचं मंदिर आहे, त्यानंतर जनार्दन स्वामींचं मंदिर आहे, त्यानंतर साईबाबाचं मंदिर आहे. इथे साईबाबाचं मंदिर तुम्हाला बघायला भेटल. त्यानंतर गोदावरी इथे म्हणजे बायकांना धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठीही बाबाजींनी इथे खूप छान सोय करून दिली आहे, कपडे धुण्यासाठी. त्यानंतर संतांची पूजा करण्यासाठी गोदावरी मातांच्या मध्यभागीपर्यंत बाबाजींनी इथे घाट बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय ना. तर म्हणजे इथे कोणतीच कमी अशी ठेवलेली नाही आहे. तिथे गेल्यानंतर तिथून असं इतकं मन रमतं की तिथून जावंसं वाटत नाही. इथं असं एक कोणतंही मंदिर नाही जे बाबाजींनी बनवलेलं नाही आहे. हा सभा मंडप आहे, त्याच्यानंतर त्या पाठीमागे यज्ञशाळा आहे, बाबाजींची कुटिया आहे, त्याच्यानंतर गोशाळा आहे, भोजनालय आहे. अप्रतिम म्हणजे खूप साऱ्या सुखसुविधा, एवढ्या सुखसुविधा तुम्हाला अशा कुठेच बघायला भेटणार नाही. महादेवांची पिंड तर त्याच्याहूनही खूप सुंदर आहे.
तर कसं वाटलं तुम्हाला आमचे महादेव बाबांचे मंदिर, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना बघायला भेटेल. ज्यांना हे मंदिराची माहिती नाही आहे त्यांनाही ही माहिती त्यांच्यापर्यंत जाईल.